नमस्कार, मी पोपट विष्णू भोसले, राहणार पाटकळ, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. क्षेत्र माझं 6.5 एकर आहे. मी पाऊण एकरात मल्चिंगवर कलिंगड आणि मिरची लावलेली आहे. झिगझॅग पद्धतीने लावलेली आहे. हा प्रयोग मी पहिल्यांदा नवीनच केलेला आहे, पण हा व्यवस्थित हे झालेला आहे. माझी कलिंगडीची रोपं 4.5 आणि मिरचीची 4.5 एवढी लागलेली आहेत. मिरचीची व्हरायटी 5531 आहे आणि कलिंगडी आहे ती अर्धोसरचं विजय ह्याचं लावलेलं आहे. मी आता ही जी रोपं जी आणतोय ही वैभव नर्सरीतून आणतोय. मी आज 4 ते 5 वर्ष झाले कलिंगड लावतोय. पण मी वैभव नर्सरीमधनंच रोपं आणतोय. त्यांची रोपं पण चांगली आहेत आणि मर नाही. मर ही नाही, आता एवढे मी आणलेले आहेत, एक 10 ते 12 रोपं लागलीत. मर नाहीच. माझा प्लॉट बघितल्यानंतर रोपं हे एकदम व्यवस्थित आहेत आणि मर ही कुठंच नाही. रोपं एकदम टवटवीत आहेत आणि रोपं चांगल्या क्वालिटीची मिळालेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर शेतातून जास्त उत्पन्न काढायचं झालं तर रोपं चांगली लागतात. रोपं चांगली क्वालिटी झाल्या तर जास्त उत्पन्न निघू शकतं. रोपं बाद निघली तरी फवारून आपण जास्त त्यावर हे होतो, खर्च आपला त्या फवारणीवरच जास्त होतो. पण वैभव नर्सरीमधून मी जो रोपं जे आणतोय, ह्या रोपाचं आज मी 4-5 वर्ष झालं रोपं आणल्यामुळं रोपं एकदम क्वालिटी चांगली येते. आणि मी वैभव नर्सरीमधून आज 5 ते 6 वर्ष झालं वैभव नर्सरीमधनंच रोपं आणतो आणि एकदा सुद्धा माझी फसवणूक झाली नाही किंवा कुठं माझं हे झालं नाही. उत्पन्न माझ्या तिथनं आणल्यापासून जास्त निघायला चालू झालेलं आहे. माझा विश्वास त्याच्यावर बसलेला आहे आणि तुम्ही पण त्यांच्यातून रोपं आणू शकता. मी आता ही रोपं कलिंगड आणि मिरचीची रोपं जी आणलीत वैभव नर्सरीमधून आणलीत आणि हे तिथून उत्पन्न माझं चांगलं झालेलं आहे. आणि तुम्ही हे आणा. तुम्हाला जरी रोपं आणायची असेल तर वैभव नर्सरीमधूनच आणा. रोपं चांगली मिळतात. मी शेतकरी आहे म्हणून माझा विश्वास बसलेला आहे आणि तुम्ही पण रोपं कुठली पण असू द्या, कलिंगड असू द्या, मिरची असू द्या, कुठलं पण टमाटो असू द्या, सगळे रोपं ही वैभव नर्सरीमधून आणा आणि आपलं उत्पन्न वाढवा. नमस्कार.